पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे हालेलुया. माझा बसा. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. पवित्र ग्रंथामध्ये अधूनमधून देवानी अनेक लोकांना विचारलेले प्रश्न आहे, तुला काय दिसत आहे? काही लोकांना परमेश्वराने विचारलेले प्रश्न असे आहे, तुम्ही कोणाला शोधत आहे? तुम्हाला काय दिसत आहे? तुम्ही कोणाला शोधत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व लोक उत्तर देत बसायचे. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपण आम्हाला आश्रम मध्ये आल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो. पाहायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही इकडे तिकडे कुठेही बघा, तिथे येशू आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दोघे एकत्र आलं तर तिकडे कोण आहे? येशूच्या नावाने आलं तर येशू आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रत्येक वचनामध्ये कोण आहे? येशू आहे. आज सकाळी लवकर आलेल्या लोकांना सिस्टर नीलम सुंदर प्रवचन दिलं सकाळी. हालेलुया. वचनामध्ये असलेले सामर्थ्य आणि वचनामध्ये असलेले येशूविषयीवर सिस्टर नीलम आज सकाळी प्रवचन देत होते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपण इब्रियरास लिहिलेले पत्र वाचूया. इब्रियरास लिहिलेले पत्र पहिले अध्याय 3 वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हा जो येशू कोण आहे? भरपूर ठिकाणी या सर्व गोष्टीबद्दल लिहिलेलं आहे. आता आपण फक्त एवढे एकच वाक्य घेतो. हालेलुया. इब्रियरास लिहिलेले पत्र पहिले अध्यायातील 3 वचन. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उद्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वाक्य आपण घेऊन वाचू. प्रेज द लॉर्ड. हा त्याच्या गौरवाचे तेज. येशू हा देवाचा गौरवाचा तेज. प्रेज द लॉर्ड. एकदा डोळे बंद करून त्या गौरवाचा तेजाला बघा. डोळे बंद करा. गौरवाचा तेज, आबा पित्याचा गौरवाचे जे तेज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा डोळे बंद करून येशूला सांगा, मला एकदा तुझा चेहरा बघायचा आहे म्हणून. त्याचा चेहरा बघताना तुमच्या हृदयातील एक दुःख आपल्यात निघून जाणार. आबा पित्याचा गौरवाचा तेज म्हणजे प्रभू येशू आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पुढे. व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. हालेलुया. येशूचा प्रत्येक वचन जगातील सर्व वस्तूला थांबवून ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्यामध्ये काही लोक अजूनपर्यंत खाली पडलं नाही, तर अजूनपर्यंत आपल्यामध्ये काही लोक कोसळलं नाही, तर कारण काही आहे.
हालेलुया. त्याचे वचन आपल्याला उचलून धरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आता आपण पेंटेकोस्टच्या सणाच्या तयारीमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. ईस्टरचे सण नुकतंच झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ईस्टरच्या सणामध्ये आपण अनुभवलेले घोषित केलेले गोष्ट आहे. हालेलुया. शैतानाला प्रभू ख्रिस्ताने पराजित केला, पराभव करून टाकले आणि आज आपल्याला शुद्ध केलेलं आहे वचनाद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. 2000 वर्षापूर्वी जगलेले लोकांनी डोळ्याने त्याला पाहिले. आज 2000 वर्ष, त्यानंतरच्या 2000 वर्ष आपण वचनाद्वारे त्याच्या जवळचा अनुभव घेत आहे. विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्याच्या सामर्थ्यवान वचन आज उचलून पकडून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाद्वारे आपण त्याला पाहतो, वचनाद्वारे त्याला आपण ओळखतो, वचनाद्वारे आपण त्याचा जवळचा अनुभव घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. आता मी तुम्हाला खूप महत्त्वाचा एक प्रश्न विचारणार आहे. ते प्रश्न असे आहे, तुम्हाला हे वचन पाहिजे? ज्या ज्या लोकांना हे वचन पाहिजे हात वर करा. हालेलुया. हात खाली करा. सर्वांनी हात पटकन वर केला तरी काही लोक 3 सेकंदानंतर वर केला. पहिल्या सेकंदामध्ये हात वर केलेले ते लोक आहेत ते अधिक धन्य आहेत. हालेलुया. 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 पहिला प्रश्न समजला. दुसरा प्रश्न असा आहे, ते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हालेलुया. तुम्हाला हे वचन कशासाठी पाहिजे? जीवन जगण्यासाठी आणि परिवर्तनासाठी. जीवन जगण्यासाठी आणि परिवर्तनासाठी आणि पवित्र आत्म्यामध्ये वाढण्यासाठी. आणखी आध्यात्मिक तयारी होण्यासाठी. आध्यात्मिक तयारीसाठी. अजून देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी. हालेलुया. भरपूर लोक बसलेला आहे, उत्तर अजून भरपूर पडलेलं आहे. हालेलुया. शीलाताई आली का? वचन कशासाठी पाहिजे शीलाताई? वचन कशासाठी पाहिजे? मला स्वर्गामध्ये जाण्यासाठी मला देवाचे वचन पाहिजे. हालेलुया. अजून हालेलुया. वचन भरपूर लोक बसले, सर्व विचारवंत लोक आहेत, मोठे लोक आहेत. बोला. जीवन चांगल्या जगण्यासाठी. ते उत्तर डबल कॉपी नाही करायचं, ते सरांनी बोलले. मॅडम ओरिजिनल उत्तर द्यायला पाहिजे. मनाच्या शुद्धीकरणासाठी. कोणी बोलले? मनाचं शुद्धीकरण ते पण बोलले, कॉपी झाले. दुसरं कोणतरी बोलले अगोदर. हालेलुया. नवीन सुंदर गोष्टी वचनाचे एक अर्थ आहे. हालेलुया. अजून हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या पाठीमागे कोणतरी बसलेलं आहे, ते कोण आहे? फादर आहे. कोणत्या संस्थेचे फादर आहे? हालेलुया. ऑर्डर ऑफ प्रीचर्स. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वचन कशासाठी पाहिजे? हा. तू मम्मीच्या पोटी करता येईल. Yes. We are not part of this world. Salvation, yes. Yes. अजून हे जगातलं जीवन जगत असताना हा जगासारखं नाही, पण हा. आपलं शाश्वत जीवन स्वर्गात आहे. हा. तर आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी वचनाची खूप गरज आहे. हा, दोघे तिघांनी तेच गोष्ट बोलले. तरी तुम्ही बोलले, तुम्हाला आवाज सुंदर होते. हालेलुया. तू बोल. हा. देवाचा अधिक जवळ जाण्यासाठी सिस्टर त्याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. हा. छोटा पोरगा त्यांनी मस्त उत्तर दिले. हा. हालेलुया. पुढे हालेलुया. मी फादरांच्या गोष्टी कशासाठी बोललो? फादरांचं काम काय आहे? प्रवचन देण्यासाठी. हालेलुया. तुम्ही बोललेले गोष्टी सर्व उत्तर बरोबर आहे. तरी तुम्ही बोललेले सर्व तुम्हाला मिळणाऱ्या फायद्याविषयी बोलले. हालेलुया. धन्यवाद येशू. या वचन दुसऱ्यांच्या फायद्यासाठी पण वापरायचं आहे. फक्त मला स्वर्गामध्ये जाऊन काय उपयोग आहे? काय होणार तिकडे जाऊन? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना वचन मिळाला, ज्यांनी वचनाचा टेस्ट केला, त्यांच्याकडून देवाची अपेक्षा तू जाऊन मनसोक्त खात बसा म्हणून नाही. तुला जे मिळाले ते दुसऱ्याला वाटा. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपल्यामध्ये अनेक लोक रडत बसत जीवन जगणारे आहेत. हुंदका देऊन रडणारे, दिवसातले अनेक तास नुसतं रडणे मात्र असलेले लोक आहेत. परमेश्वर दुःखी असलेल्या रडणाऱ्या अनेक मम्मींना आशीर्वाद करत आहे. चक्कर येत आहे अशा अनेक लोकांना बरे करत आहे. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. आपण पाचत नाही अशा त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये बिलकुल शांती नाही अशा अनेक लोकांना प्रभू आशीर्वाद करत आहे. छातीमध्ये गाठी भरलेला आहे. छातीमध्ये गाठी भरलेला आहे अशा अनेक लोकांना आता छातीमध्ये भरलेल्या गाठीच्या बंधनातून सोडवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.